सध्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात म्हणजेच अजित पवार आणि शरद पवार यांच्या वाढत्या जवळीकतेमुळे महाविकास आघाडीत वेगवेगळ्या घडामोडींचे संकेत मिळतायत। ऐनवेळी जर का राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला तर तयारी म्हणून काँग्रेसने प्लॅन बी वर काम सुरू केले। याच प्लॅनचा भाग म्हणून काँग्रेस आता वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी अनुकूल असल्याचं बोललं जाते। तर याबाबत हिंदुस्तान टाइम्सने एका बातमीमध्ये याबाबतचा उल्लेख केलाय। तर काँग्रेसचा प्लॅन बी तयार होण्यामागे पवार काका पुतण्याच्या भेटीनंतर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचा शरद पवार यांच्यावरील विश्वास काहीसा डळमळीत झालाय। तर या भेटीवर कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यात गैर काय अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली होती। त्यामुळेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसने शरद पवारांना बाजूला ठेवून महाविकास आघाडीचा विचार सुरू केलाय। पवारांनी ऐनवेळी महाविकास आघाडीची साथ सोडली किंवा निवडणुकांपूर्वी किंवा निवडणुकीनंतर शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर आपल्याकडे दुसरा प्लॅन तयार असावा यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं एकमत झालंय। तर हिंदुस्तान टाइम्सच्या माहितीनुसार काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने दावा केलाय की अनेक कारणांमुळे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील गटावरचा विश्वास कमी होतोय, त्यामुळे पक्ष नेतृत्वाला प्लॅन बी तयार करायचा आहे। शरद पवार आणि अजित पवार यांच्यात केवळ बैठकाच झाल्या नाहीत तर काही आमदार वगळता पवार गटातील बहुतांश आमदारांचं मत असं आहे की शरद पवारांनी विरोधी पक्षात राहू नये, त्यामुळे पक्ष फुटण्यापासून वाचेल। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस आमदारांनी पवारांच्या आमदारांशी अनौपचारिक गप्पा मारल्यानंतर पक्ष नेतृत्व या निष्कर्षापर्यंत पोहोचले। तर राज्य काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याच्या मतानुसार पवारांच्या नेतृत्वाखालील गटाने भाजपशी युती केल्यास आगामी निवडणुकांचा आराखडा तयार करावा असा एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये। तर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष या नात्याने काँग्रेससाठी हे फायदेशीर ठरेल। यात उद्धव ठाकरे यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। पवार आणि ठाकरे यांच्यात ठाकरेंनी भाजप विरोधात भूमिका स्पष्ट केली आहे, मात्र अजित पवार हे हलगर्जीपणा करत असल्याचं स्पष्ट होते। त्यामुळे सध्या कोणतीही स्पष्टता नसली तरीही आगामी निवडणुका शिवसेनेसोबत म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत लढण्यासाठी काँग्रेस पर्यायी योजना तयार करत असल्याचं या काँग्रेस नेत्याचं म्हणणं आहे। याशिवाय काँग्रेस पक्ष हा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडीचा विचार करू शकतो। आगामी काळात ही आघाडी काँग्रेससाठी उपयुक्त ठरू शकते, मात्र इंडिया बैठकीनंतरच चित्र स्पष्ट होईल असं या काँग्रेस नेत्याचं म्हणणं आहे। त्यामुळे आगामी काळात ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असलेल्या वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत प्रवेश होण्याची शक्यता आहे। आता मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील काँग्रेसचे नेतेही महाराष्ट्रातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। तर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणतायत की आम्ही आमचे नेते राहुल गांधी यांना या घडामोडींची माहिती दिली आहे। 31 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल। या दरम्यान रविवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याशी शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीबाबत चर्चा झाल्याच्या वृत्तालाही पटोलेंनी दुजारा दिलाय। दरम्यान काँग्रेसमधील या सगळ्या चर्चांना आणि सुरू केलेल्या प्रयत्नांना उद्धव ठाकरे कसा प्रतिसाद देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। उद्धव ठाकरे हे पवारांशिवाय महाविकास आघाडी सोबत पुढे जाणार की तेही स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेणार हे आता आगामी काळातच स्पष्ट होईल। तर मित्रांनो, याबाबत तुमचं मत आणि तुमच्या प्रतिक्रिया हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्या राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका।